पॅनल अंतर्गत पाणीसाठी आपल्याकडे उपव्यवस्थापक मॅडम चेतना शिरोडकर, प्रादेशिक सांख्यिकी अधिकारी संतोष शेगावकर सरजी, तसेच ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ पत्रकार संजय सोनवणे सर, तसेच प्रवासी मित्र प्रभाकर महाजन, आपले सेवानिवृत्त कर्मचारी दिवस साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले. आपल्याकडे कोणी प्रमुख पाहुणे आले की ते अतिथी देवोप्रमाणे त्यांचा सत्कार करणं हे आपलं कर्तव्य असतं. म्हणून मी आपल्या आग्राचे आदर प्रमुख महेंद्र पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी मॅडमांचा सत्कार करायचा आहे. मॅडम त्यांनी सत्कार स्वीकारायचा आहे. मदत करण्यासाठी आणि सर्वेक्षणाला पाहणी करण्यासाठी उपस्थित संजय सोनवणे सर. मॅडम संजय सोनवणे सर एक आदर्श पत्रकार आहेत, आदर्श शिक्षक आहेत, राष्ट्रपती पुरस्कार. त्यांचे पुस्तक ऐकून लिहिले का तुम्ही? काही लेख लिहिता तुम्ही? राष्ट्रपती पुरस्कार भेटलेला आहे त्यांना. हो का? त्यांच्या हस्ते अशी लोक आम्हाला लाभतात. तर मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. पत्रकार ज्यांना पितामह म्हणतो आम्ही, चंद्रकांत पाटील मॅडम, त्यांची ओळख अशी आहे की शांती माझ्या सरांनी बघितलंय महाराष्ट्रात मॉडेल आहे. पालकमंत्री असताना, खडसे साहेब विरोधी पक्ष नेते असताना, आयजी सूर्यप्रताप गुप्ता होते तत्कालीन, जे इथून सीबीआय मध्ये बदली झाले पोलीस अधीक्षक संतोष रस्तोगी, आणि शिवसाहेब होते तेव्हा, आणि जिल्हाधिकारी कुणाल कुमार, या लोकांनी म्हणजे मला पत्र व्यवहार किंवा फोन करून सांगितलं की तुम्ही पुरस्कार घेऊन द्या, प्रगत आहेत. तर त्यांनी तिकडचे सरपंच, तिकडचे तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील गाड्या भरून माझ्याकडे पाठवलं रेकॉर्ड बघायला आणि मार्गदर्शन करावं. मला आयजी साहेबांनी क्राईमची मिटिंग जी असते या 5 जिल्ह्यांची, तर मला रेकॉर्ड घेऊन मी एसपी सोबत पारवेड्याला सकाळी पोहोचलो 5 वाजता. तिथे त्यांच्या सोबत बसत, तर या बस स्थानकाने जर जिल्ह्यामध्ये किंवा विभागामध्ये किंवा राज्य स्तरावर जर काही चांगलं काम केलं असेल तर निश्चित पाठीवर थाप द्यावी आणि गौरव करावा, अशी मी या तालुक्याच्या वतीनं, आगाराच्या वतीनं आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. यानंतर मी आपल्या प्रवासी संघटनेचे सभासद हबब प्रभाकर महाजन यांना विनंती करतो. आणखीनचे भाषा आहेत मॅडम, खूप छान. मॅडम चोपड्याचा आपला जास्त परिचय नका, म्हणजे वेळ घालत नाही. एक कविता फक्त ऐकवतो. नाम भले ही चोपड़ा है पर लंदन से बड़ी पहचान है. नाम भले ही चोपड़ा है पर लंदन से बड़ी पहचान है. चोपड्याचा साई पाव वडा बर्गर पेक्षा मस्त आहे आणि प्रसन्नाचा गुंजा पेढा मॅकडोनाल्ड पेक्षा स्वस्त आहे. प्रसन्न करतो आम्हाला बापुटीचा टक्करच्या गाडीचे बापुटी दुकान आहे. हो माहिती आहे मला, आमचा हॉल्ट असतो तो जाताना. प्रसन्न करतो आम्हाला बापुटीचा टक्कर चहा आणि बजरंगच्या समोशाचे लज्जत जरा चालून पहा. ऑक्सफर्ड पेक्षाही भारी आहे आमचं एमजी कॉलेज आणि नगर वाचनचे उपक्रम वाढवतो आमचं नॉलेज. लिलावती पेक्षाही हरताळकडे जास्त गर्दी आहे. लिलावती पेक्षाही हरताळकडे जास्त गर्दी आहे आणि गोष्टांवरचा प्रत्येक प्रवासी म्हणजे चालता बोलता गर्दी आहे. चोपडा आमची शान आहे, चोपडा आमची जाण आहे, नरत्नाचे खाण आहे, महाराष्ट्राचा प्राण आहे. असं आमचं चोपडा लय भारी आणि इथे सगळी दुनियादारी. मॅडम बेळगाव चांद्यापासून मध्यापर्यंत या आपला एवढा आवड एसटीच्या कारभार, त्यात आमच्या चोपडा तालुका गेल्या वर्षी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, साहेबांची अपार जिद्द, मेहनत आणि सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य म्हणूनच आम्ही राज्याला अव्वल झालो आणि महाराष्ट्रात कर्मकर मिळवला होता. आणि या वर्षी देखील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अनेक उपक्रम राबवत असतो. आरोग्य शिबिर असतील, वृक्षारोपण असेल, अभ्यास केंद्र असेल, असे नवीन नवीन उपक्रम राबवून साहेब आणि प्रवाशांना कसं जास्तीत जास्त सेवा देता येईल हा प्रयत्न करत असतात आणि त्यासाठी आमचे कर्मचारी सज्ज असतात. मॅडम या ठिकाणी तुम्हाला एवढी विनंती करेन, माझ्या साहेबांनी सांगितलं आणि बहिणीने दिलं तेव्हा आई जात नाही, उलट भरकत असते आणि ते आपल्याला चांगलं देतील. धन्यवाद. सर्व उपस्थित मान्यवर, फार वेळ घेत नाही, तुम्ही सगळे उन्हात आल्याचे थांबले माझ्यासाठी.
आणि खरंच आम्ही आलो समजा एक परीक्षक म्हणूनच आलो आहोत. परंतु मी पूर्वी पाहिलंय चोपडा आणि आता पाहिजे खूप फरक आहे. चांगला फरक आहे. आणि स्पर्धा तर आहेच, नाही म्हणू शकत नाही तुम्ही. स्पर्धा तर आहेच. हा, तुम्ही चांगलं केलं, तुमच्यापेक्षा कोणीतरी चांगलं करेल, त्यांच्यापेक्षा कोणीतरी चांगलं करेल. तर स्पर्धेत उतरले तर मग स्पर्धेसारखं वागावं पण लागेल तुम्हाला, बरोबर आहे. हा, म्हणजे ते आणि तुम्ही पुरून ओरायला याची गॅरंटी बरोबर आहे ना महेंद्र पाटील. पुरून ओरली याची गॅरंटी मला. मी महेंद्र पाटीलला आज नाही, पहिली पोस्टिंग माझ्याचकडे होती महेंद्र पाटलांची, सांगायला हरकत नाही. आणि मीच त्यांची शिफारस केली होती की ही व्यक्ती ऍडमिनिस्ट्रेशन चांगलं सांभाळू शकते. आणि त्यांनी ते दाखवून दिलं की ते कोल्हापुरे स्वच्छता अभियानातच नाही, तुमच्या उत्पन्नात पहिले तुम्ही बऱ्याचदा या 3 वर्षामध्ये पेपरला बातम्या येत असतात. त्यांचं आपला जो डिपार्टमेंटचा ग्रुप आहे खात्यात, तिथे तुम्ही त्यांचं तो वाचते, ऐकते आणि करते सुद्धा, बरोबर आहे ना. आम्ही फोन करते मग त्यांना अजून की हे ऐकलं व तुमच्याबद्दल, हे वाचलं, छान वाटलं, आनंदाची गोष्ट आहे. ऑफकोर्स माझं माहेर आहे, सगळ्यांना माहित आहे. हा, नवीन काहीच नाही त्याच्यामध्ये. हा, तर इथूनही उत्तरोत्तर सर्व बाबतीत आगाराची प्रगती हो. असंच खेळीमेळीनं, एकोप्यानं, टीमवर्क करा आणि अजून शिखरावर न्या यशाच्या. चोपडा आगाराला शुभेच्छा देते सगळ्यांना. त्यासाठी माझ्या सदिच्छा सदैव पाठीशी आहेतच, राहतीलच. धन्यवाद.